नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक दिनेश घुगे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आंतरराष्ट्रीय व्यापारामधील पहिल्या प्रकरणामधील जो पॉईंट आहे एडवर्ड बॉक्स प्रतिकृती याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो, शुद्ध विनिमयाच्या दोन वस्तू, दोन व्यक्ती म्हणजे 2x2 प्रतिमानात दोन व्यक्तींमध्ये दोन वस्तूंच्या विभाजनाचा सार्वत्रिक समतोल स्पष्ट करण्यासाठी एडवर्ड बॉक्स आकृतीचा वापर करण्यात आलेला आहे. मित्रांनो, येथे सुरुवातीस एडवर्ड बॉक्स ही संकल्पना स्पष्ट केली आहेत आणि त्यानंतर शुद्ध विनिमय व्यवस्थेतील सार्वत्रिक समतोलाचे विश्लेषण केलेले आहेत. मित्रांनो, ते आपल्याला आकृतीद्वारे स्पष्ट करता येईल. मित्रांनो, दिलेल्या आकृतीमध्ये मोजमापे घेऊन बॉक्स काढला आहे. क्ष अक्षावर क्ष वस्तू आणि य अक्षावर य वस्तू मोजलेल्या आहेत. क्ष वस्तूची एकूण उपलब्धता राशी अक्ष आणि य वस्तूची एकूण उपलब्ध राशी ओय आहे. दोन वस्तूंची उपलब्ध राशी बॉक्सचे मोजमाप निश्चित करते. क व्यक्तीस क्ष वस्तूची उपलब्ध नगसंख्या म्हणजे खालच्या डावीकडील कोपऱ्यातील अकचा आरंभबिंदूपासून क्ष अक्षावर डावीकडून उजवीकडे मोजले आहे. क व्यक्तीस य वस्तूची उपलब्ध नगसंख्या अक च्या आरंभबिंदूपासून य अक्षावर खालून वर मोजलेले आहेत. ब व्यक्तीसाठी वरच्या बाजूच्या उजवीकडील कोपरा अब हा आरंभबिंदू म्हणून घेतलेला आहे. तर क्ष आणि यची नगसंख्या दिलेली असताना ब व्यक्तीस उपभोगासाठी उपलब्ध असलेली क्षची नगसंख्या अब या आरंभबिंदूपासून म्हणजे उजवीकडून डावीकडे आणि यची नगसंख्या अब बिंदूपासून वरून खाली मोजलेली आहेत. मित्रांनो, यावरून दोन व्यक्तींमध्ये क्ष आणि यची नगसंख्या विभागायची आहेत. आपण आणखी असे गृहीत धरू की दोन व्यक्ती उपलब्ध दोन्ही वस्तूंच्या नगसंख्येचा उपभोग घेतात. एडवर्ड बॉक्समधील बिंदू दोन उपभोक्त्यांमधील दोन वस्तूंच्या विभाजनाचा विशिष्ट आकृतिबंध दर्शवितो. एडवर्ड बॉक्स उपभोग बॉक्समध्ये दोन वस्तूंमधील पसंतीच्या प्रमाणावरून क आणि ब या दोन व्यक्तींचे समवर्ती वक्रसुद्धा काढता येतात. जेव्हा आपण तळाच्या डावीकडून वरच्या उजवीकडे सरकतो तसे क व्यक्तीचे समाधान वाढते आणि ब चे घटते. याचाच अर्थ क क्रमशः वरच्या समवर्ती वक्रावर आणि ब क्रमशः खालच्या समवर्ती वक्रावर सरकतो. मित्रांनो, हे आपल्याला विनिमयाचा सार्वत्रिक समतोलावरून स्पष्ट करता येईल. जर आपल्याला सुरुवातीला दोन व्यक्तींमधील दोन वस्तूंची वाटणी माहिती असेल तर ज्या सीमारेषेच्या आत विनिमयाचा सार्वत्रिक समतोल होतो तो आपल्याला आकृतीद्वारे स्पष्ट करता येईल. मित्रांनो, दिलेल्या आकृतीमध्ये जर दोन व्यक्तींमधील दोन वस्तूंची वाटणी सी बिंदूने दर्शवलेली आहे आणि येथे ए व्यक्तीकडे एक्स वस्तूची XA1 दोन राशी आणि य वस्तूची XA1 राशी आहे. उर्वरित य वस्तूची नगसंख्या XB1 आणि y वस्तूची नगसंख्या YB1 बी व्यक्तीस मिळेल. सी बिंदूपाशी असलेली सुरुवातीची वाटणी ही या दोन व्यक्तींसाठीची समतोल स्थिती होऊ शकत नाही, कारण या दोन व्यक्तींनी आपल्याकडील वस्तूचा काही राशींचा विनिमय केला आणि संविदा वक्रावर तर ते आपल्या स्थापन वाढ करू शकतात. वस्तूला विनिमयातून ते संविदा वक्रावर आर आणि एसच्या दोन बिंदूंमध्ये गेले तर अशा वस्तूंच्या विनिमयातून त्यांना लाभ मिळेल व ते त्यांच्या उच्च समवर्ती वक्रावर जातील. मित्रांनो, यावरून सुरुवातीच्या सी बिंदूपाशी असलेले वाटणे असताना जर ते वस्तूच्या विनिमयाद्वारे संविदा वक्रावर आर बिंदूपाशी गेले तर बी व्यक्तीला आणि एस बिंदूपाशी गेले तर ए व्यक्तीला सुरुवातीच्या वाटणीच्या तुलनेत अधिक लाभ मिळेल. संविदा वक्रावर नेमकी कोठे विनिमयाची समतोल स्थिती असेल हे प्रत्येक व्यक्तीच्या सौदाशक्तीवर अवलंबून असेल. दोघांची समान सौदाशक्ती असताना संविदा वक्रावरील विनिमयाची समतोल स्थिती ई बिंदूपाशी असू शकते. मित्रांनो, अशाच प्रकारे दोन व्यक्तींमधील सुरुवातीची वाटणी संविदा वक्रावर नसेल तर व्यक्तीच्या पातळीवर वस्तूंचा विनिमय करण्याची प्रवृत्ती आणि संविदा वक्रावर
जाण्याची प्रवृत्ती असेल तर असे करून त्या त्यांच्या समाधानात वाढ करू शकतात. मित्रांनो, यामधून विनिमय समतोल आर आणि एस मधील सर्व बिंदूत साध्य होऊ शकतो. संविदा वक्रावरील आर आणि एस मधील हे सर्व शक्य समतोल स्थिती दर्शवितात. जर संविदा वक्रावरील ई बिंदू हा प्रत्यक्षात साध्य केलेली समतोल स्थिती असेल तर ए व्यक्तीचे सी के एवढ्या एक्स वस्तूच्या नगसंख्या वाय वस्तूच्या के ई या नगसंख्येबरोबर विनिमय केला आहे. ई बिंदू संविदा वक्रावर असलेल्या आणि तो दोन व्यक्तींच्या समवर्ती वक्राला स्पर्शता बिंदू असल्याने ए व्यक्तीच्या बाबतीत दोन वस्तूंमधील सीमांत पर्याप्त दर MRS(XY) हा बी व्यक्तीच्या बाबतीतील दोन वस्तूंमधील सीमांत पर्याप्तता दराबरोबर असेल, म्हणजे MRS(XY) बरोबर असेल. अशा प्रकारे ई या समतोल स्थितीत एक्स वस्तूच्या CK नगसंख्येबरोबर वाय वस्तूच्या KE नगसंख्येबरोबर विनिमय घडून येईल. मित्रांनो, यावरून विनिमयाचा सार्वत्रिक समतोल हा संविदा वक्रावरच असेल. तो संविदा वक्रावर नसलेल्या एजवर्थ बॉक्स मधील इतर बिंदूत होऊ शकत नाही. मित्रांनो, यावरून एजवर्थ बॉक्स प्रतिकृती आणि विनिमयाचा सार्वत्रिक समतोल स्पष्ट होतो. धन्यवाद.